बीडच्या केस तालुक्यातील टाकळी गावातून 20 जूनला एक बातमी आली. इथल्या हॉटेल गावकरीचा मालक विलास घुलेचा मृत्यू झाल्याची. आपल्याच हॉटेलात 2 गटांमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी विलास आणि त्याचा भाऊ नितीन घुले गेले होते. पण त्यातल्या एका गटानं आपलं भांडण सोडून देत थेट विलास घुलेवरच चाकूनं हल्ला करून त्याची हत्या केली. ह्यानंतर मृत विलास घुलेच्या कुटुंबियांनी केस पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पण या हत्येला आता मोठं राजकीय वळण मिळालंय. त्याचं कारण म्हणजे ही हत्या कट रचून केली असून या कटात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप मृत घुलेच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय. त्यामुळं पुन्हा एकदा बीडमधलं राजकीय वातावरण पेटलं असून परळीचे आमदार धनंजय मुंडेंनीही या हत्येचा खरा सूत्रधार कोण याचा शोध घेण्याची मागणी विधिमंडळाच्या अधिवेशनात लावून धरली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना कोणाच्याच दबावात न येता दोषींना अटक करण्याचे आदेश दिलेत. पण या प्रकरणाचे पडसाद आता बीड जिल्ह्यात उमटायला लागलेत. मंगळवारी सकाळपासूनच बीडच्या केस शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातल्या भागांमधून मोठ्या प्रमाणावर लोक शहरात एकत्रित येत असल्यानं बजरंग सोनवणे आणि त्यांच्या मुलाच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चा होत आहेत. पण हे प्रकरण नेमकं आहे काय? विलास घुले हत्या प्रकरणात बजरंग सोनवणे यांच्या मुलावर हत्येचा कट रचल्याचे आरोप का होत आहेत? यावर मुंडे बंधू भगिनींचं म्हणणं काय आणि घुले कुटुंबियांनी सौरभ सोनवणे यांच्यावर केलेले आरोप काय, पाहूयात त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. बीड केज रोडवर असलेलं हॉटेल गावकरी हे विलास घुलेच्या मालकीचं आहे. रविवार 20 जूनच्या संध्याकाळी 7:30च्या सुमारास उमेश माने आणि आचारी गणेश शुक्ला हे दोघं या हॉटेल गावकरीमध्ये बसले होते. तेवढ्यात तिथे एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. त्यातून कदमवाडीमध्ये राहणारा बाबासाहेब कदम आणि त्याच्यासोबत आलेले त्याचे 8 नातेवाईक खाली उतरले आणि उमेश माने या तरुणाजवळ जाऊन तू माझ्या बायकोचा नाद का सोडत नाही असं विचारत त्याला मारहाण करायला लागले. त्यानंतर हॉटेल मालक विलास घुले आणि त्याचा भाऊ नितीन घुले भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले. पण बाबासाहेब कदमनं तू मध्ये पडू नको असं म्हणत विलासलाही मारहाण करायला सुरुवात केली. एकाच वेळी 10 जण मारहाण करत असल्यानं उमेश माने आणि विलास घुले हे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केसच्या दिशेनं पळत होते. दरम्यान हे दोघं केज रोडवरच्या बंद पडलेल्या समर्थ बिअर बारजवळ पोहोचले असताना बाबासाहेब आणि त्याच्या साथीदारांनी दोघांनाही पकडून पुन्हा एकदा मारहाण सुरू केली. एवढ्यात रामेश्वर गायकवाड नावाच्या आरोपीनं खिशातला चाकू काढून घुलेच्या पोटात खुपसला आणि सगळे आरोपी तिथून पळून गेले असं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून सांगण्यात आलंय. यानंतर विलास घुलेला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत विलासचा चुलत भाऊ रमेश घुलेच्या फिर्यादीवरून बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भैयासाहेब गायकवाड, अजय कदम, नवनाथ कदम, दीपक कदम आणि संतोष कदम या 9 आरोपींवर खुनासहित वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर बाबासाहेब कदम, मंगेश कदम, संतोष कदम, शुभम गायकवाड या 4 जणांना अटक करण्यात आली आणि बाकी 5 फरार आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली. पण प्रकरण एवढ्यावर शांत झालं नाही. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार विलास घुलेला मृत घोषित केल्यानंतर त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला. त्यानंतर बाबासाहेब कदम, शुभम गायकवाड यांच्यासहित 2 आरोपी हे दवाखान्यात उपचार घेत होते. त्यावेळी बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे हे आरोपींना भेटायला तिथे आले होते. त्यानंतर त्यांनी केस पोलीस स्टेशनला फोन करून गुन्हा नोंद न करण्याबद्दल पोलिसांवर दबाव टाकला असा आरोप घुलेच्या नातेवाईकांकडून आणि टाकळी गावच्या ग्रामस्थांकडून करण्यात आलाय. केस पोलीस स्टेशन समोरच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण पोलिसांना उद्देशून बाप्पाने तुम्हाला मॅनेज केलं असा आरोप करत असल्याचं समोर आलं होतं. ज्यानंतर वातावरण चिघळत गेलं. 22 जूनला दिवसभर टाकळी ग्रामस्थांनी केस पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. जोपर्यंत सगळ्या आरोपींना अटक होत नाही, जोपर्यंत या प्रकरणात SIT स्थापन होत नाही, जोपर्यंत आरोपींवर मोक्का लावला जात नाही आणि जोपर्यंत सौरभ सोनवणे यांना सह आरोपी केलं जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं घुले कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सांगितलं. तसंच त्यांनी सौरभ सोनवणे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचे आणि आरोपींना पाठीशी घातल्याचे आरोप केलेत. याच दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्यांपैकी सरपंच संजय केदार यांनी केस पोलीस स्टेशनच्या प्रभाऱ्यांना माहिती आहे की जर भविष्यात आरोपींचे कॉल डिटेल्स तपासले तर त्यात खासदार पुत्र सौरभ यांचेही कॉल डिटेल्स समोर येतील. त्यामुळेच ते मुद्दामहून सौरभ सोनवणे यांचं नाव FIR मध्ये घेत नसल्याचा आरोप केला. रात्री उशिरापर्यंत जमाव हटत नसल्यानं शेवटी पंकजा मुंडेंनी हस्तक्षेप करत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पोलिसांना कोणाच्याही दबावात न येता दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
कुटुंबियांनी SIT स्थापन करण्याची केलेली मागणीही मान्य करण्यात आली. त्यानंतर टाकळी ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनचा परिसर मोकळा केला. पण 3 दिवस उलटून गेले तरीही या प्रकरणातले 5 आरोपी फरार होते. शिवाय सौरभ सोनवणे यांना सहआरोपी करण्याची मागणीही मान्य करण्यात आली नसल्यानं कुटुंबियांनी मृत विलास घुलेचा मृतदेह अजून ताब्यात घेतलेला नाही. केस परिसरातल्या अनेक नागरिकांनी एकत्र येत केसच्या शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको केला. यावेळी पूर्ण शहरातली दुकानंही बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार धनंजय मुंडेंनी विलास घुलेची हत्या कट रचून झाल्याचं सांगितलं. या प्रकरणात 9 जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यातल्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पण या हत्येचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक टाळाटाळ करतायत, ज्यामुळं कुटुंबियांनी अजूनही प्रेत ताब्यात घेतलेलं नाही. त्यामुळे मुख्य सूत्रधाराचं नाव फिर्यादीत घेण्याची मागणी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंडेंनी दिलेल्या माहितीची मंत्री महोदयांनी नोंद घ्यावी असे आदेश दिले. दरम्यान मंगळवारी सुद्धा ग्रामस्थांनी विलास घुलेचा मृतदेह केस पोलीस स्टेशनच्या बाहेर आणून आंदोलन सुरू केलं. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी आंदोलकांशी फोनवरून संवाद साधत पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती देणार आहे. विलास घुले हत्या प्रकरणाला जबाबदार कोणीही असलं तरी त्याच्यावर कारवाई करत त्याला गजाआड करणार असं सांगत पंकजा मुंडेंनी विलास घुलेवर अंत्यसंस्कार करण्याचं आवाहन त्याच्या कुटुंबियांना केलं. नंतर आमदार धनंजय मुंडे यांनीही आंदोलकांना फोन करत आपण संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा करत आहोत. संध्याकाळपर्यंत या प्रकरणातल्या मुख्य आरोपीचं नाव FIR मध्ये आलं नाही तर मी स्वस्थ बसणार नाही. मी शुक्रवारी या परिवाराला भेटायला येणार आहे. जर सरकार या प्रकरणावर तोडगा काढायची दुटप्पी भूमिका घेत असेल तर आपण सरकारशी 2 हात करणार. तुम्ही आंदोलनाबद्दल काय करायचं याबद्दल मला कळवा असं धनंजय मुंडेंनी आंदोलकांना सांगितलं. दरम्यान बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही आंदोलकांशी कॉलद्वारे संवाद साधत आतापर्यंत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे, तर बाकी आरोपींना पकडण्यासाठी आपली पथकं महाराष्ट्रभर फिरतायत असं सांगितलं. त्यानंतर उपस्थितांनी जेव्हा सौरभ सोनवणेबद्दल विचारलं तेव्हा कावत म्हणाले की CDR तपासात सोनवणे यांचा आरोपींना एकही कॉल झाला नसल्याचं दिसलंय आणि CCTV मध्येही त्यांचं लोकेशन हे घरातलंच आहे. तरीही तुम्हाला जर काही डाऊट असतील तर ते क्लिअर केले जातील असं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितलं. एकंदरीतच या सगळ्यामुळं बीडमधलं हे विलास घुले हत्या प्रकरण आता चांगलंच पेटलं असून यात थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप झाल्यामुळं त्याला राजकीय वळण सुद्धा मिळालंय. बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.